नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे अंडा भुर्जी। अगदी बाहेर अंडा भुर्जीच्या गाड्यावर मिळती तशी अंडा भुर्जी घरच्या घरी कशी बनवायची याची आपण रेसिपी आज पाहणार आहोत। अगदी सहज आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे। याला बनवायलाही खूप वेळ लागत नाही। या पद्धतीने खूप छान अशी बारीक अशी अंडा भुर्जी आपली तयार होते। चला तर आपण भुर्जी बनवायला सुरुवात करूया। इथे मी 3 अंडी घेतलेले आहेत। कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे। 1 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे। 2 मीडियम आकाराचे कांदे इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे। 1 चमचा मीठ घेतलेला आहे। अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि 2 चमचे तेल घेतलेले आहे। आज आपण अंडा भुर्जी लोखंडी कढईमध्येच बनवणार आहे। लोखंडी कढईमध्ये खूप छान अशी अगदी अंडा भुर्जीच्या गाड्यावर बनते तशी भुर्जी बनते। तर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो थोडासा लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा थोडासा रंग चेंज झालेला आहे, त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेऊया आणि तोही थोडासा आपण भाजून घेऊया। कांदा आणि टोमॅटो मिक्स करून छान असं थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून झालं की त्यामध्ये आपण एक एक करून अंडं फोडून घेणार आहे। मग मी इथे एक एक करून 3ही अंडी फोडून घेतलेले आहेत। आता ती आपल्याला अगदी पटकन अशी व्यवस्थित अंडी मिक्स करून घ्यायची आहेत। या स्टेजला आपण अगदी पटकनच मिक्स करायचं आहे। असं केल्यामुळे आपल्या भुर्जीमध्ये गुठळ्या न बनता अगदी छान बारीक अशी भुर्जी आपले तयार होते। इथे आपल्याला आडवं आणि उभं उलटून फिरवून अगदी बारीक असं भुर्जी होईपर्यंत पटपट फिरवून घ्यायचं आहे। आता भुर्जी आपली अर्धवट भाजलेली आहे, त्यामध्ये आता आपण कांदा लसूण मसाला, लाल तिखट, मीठ घालून घेऊया आणि पुन्हा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन भुर्जी बघा या पद्धतीने उलटाना आपल्याला फिरवत भुर्जी भाजून घ्यायची आहे। म्हणजे भुर्जीच्या गुठळ्या न बनता अगदी बारीक अशी आपली भुर्जी इथे तयार होते। न थांबता आपल्याला इथे सतत हलवतच राहायचं आहे, म्हणजे भुर्जीमध्ये गुठळ्या न होता अगदी छान गाड्यावर भुर्जी मिळते तशी अंडा भुर्जी आपली घरी बनवून तयार होते। आता भुर्जी आपली भाजून झालेली आहे, त्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि पुन्हा व्यवस्थित असं हलवून घेतलं आहे। कढईला थोडंसं तेल सुटायला सुरुवात झालं की आपली भुर्जी भाजून झाली आहे असं समजायचं आणि गॅस बंद करायचा। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। खूप पटकन होते ही अंडा भुर्जी। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी बारीक आपली अंडा भुर्जी इथे तयार झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। पुन्हा भेटूया आपण